मागावा मी हा जास्त होत आहे.
लवकर लावा. अहो हे लाईट बीट काहीतरी लावा, लोकांना दिसू द्या कोण बुवा आहे तो. हा इकडच्या लावा ना. हॅलो 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 चेक 1 2 3 चेक. हॅलो हॅलो वन वन. एको कमी करा. चेक इकडं इकडे कमी करा, तिकडे ठेवा. चालेल मॉनिटर ना. 1 1 चेक. हॅलो हॅलो वा काय बात आहे. बेस कमी करा. बेस फक्त बेस. मला इकडे बेस करून द्या, बाकी मी फेस काढतो बरोबर. बसून शान घ्या. याचा काय तो मिटवा पहिला. बुवा स्टँड आहे स्टँडवर करू सुरुवात. काय सांगायला बरं इकडं मागं करत चालेल, इकडे काय चालेल सगळं. त्यांचा काय तो ओळखून घ्या. बरं नो बरं सीट डाऊन सीट डाऊन. म्हणून म्हणतो प्रेक्षक आणि आयोजकांना सहकार्य करायचं आहे. बसून घ्या. बसून सांगा त्याच्यावरती नंबर असेल त्याने आपल्या सीटवरती बसायचे. कृपया आयोजकांना सहकार्य करायचं आहे. गणरायाला सर्वभक्तिवार अभिवादन करू. या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत बहुजन प्रतिपालक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी माय बाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम साटव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा आई विठ्ठाई देवी नाच मंडळ मंगरूळ झरेवाडी तालुका राजापूर
शाळेच्या वतीने माझ्या माय बापांना या छोट्याशा कलावंताचा हा पुन्हा एक वार शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. मी कार्यक्रम घेण्याच्या अगोदर सांगितलं होतं चालेच पाहिजे. घेऊया का? करूया सुरुवात? क्या बोलते पब्लिक? ओके ना? घेऊ ना? या आता चला चलो. शुक्लांबरं धरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं शुक्लांबरं धरं विष्णु शुक्लांबरं धरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. वंदन गुरुलादी केलेच पाहिजे सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे. जर सार्थक जीवनाचे जर सार्थक या जीवनाचे झालेच पाहिजे तर शरण सद्गुरुला आधीलेच पाहिजे. आणि म्हणून वेळ भरपूर होतोय. मी शायरांना सांगितलेलं आहे तुम्हाला सकाळच्या बारीला वेगळा डोस आणि संध्याकाळच्या बारीला तुम्हाला वेगळा डोस असेल असं वाक्य आहे. अनेक लोक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. माझे वृत्तीपटू दोन्ही शुभम असेल गुरु असेल त्यांच्या मास्टर असतील ददो प्रणित मोहिते सर्वेजण घोटाळ आणि रुपेंद्र शेलार या सर्वांच्या साथीने पुन्हा एक वार हा रंगमंच मला मिळाला आहे आणि त्या आयोजकांचं नाव आहे युवा प्रतिष्ठान निसंगी बर्जेवाडी. आणि हा पुन्हा एक वार रंगमंच मला उपलब्ध करून दिला आहे गेल्या अनेक वर्षाच्या नंतर. या मंडळाचे आभार आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटलेल्या प्रत्येक जीवाचे प्रत्येक हाताचे आभार या ठिकाणी मान्य करतो मानतो. आणि जास्त वेळ न घेता कार्यक्रमाची सुरुवात करतोय. कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय शाहिरा तेजलजी पवार मॅडम त्यांचे सहकारी आलेले आहेत. सुशांत दादा आमचे शिंदे बोलगिरीतून आलेले आहेत. योगेश दादा कनावजे या ठिकाणी उपस्थित असतील. ॲडव्होकेट किरणजी मुंबईकर खास 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. ते दादा दुसऱ्या कार्यक्रमाला माझ्या 19 तारखेला सुद्धा होते त्या दिवशी सुद्धा 1111 रुपये. आणि आज कार्यक्रमाला येण्यापूर्वी सुद्धा या ठिकाणी उभय त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी 1111 रुपयांचं पारितोषिक आहे. दादांनाही तुम्हाला दोन्ही उभय त्यांना मनाचा मुजरा करतो. आणि जास्त वेळ न घेता बरीचशी मंडळी मित्रांनो आहेत. शाहीर आमचे गराडे बुवा अनिल गराडे बुवा सुद्धा आलेले आहेत. हा सुंदरसा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत गेले अनेक वर्ष मित्रांनो हे सहकार्य आहे. पप्पा तुमचं नाव घेणार नाही मुद्दा म्हणून दादांचाच बरोबर फार मोठा वाटा आहे मोलाचा वाटा आहे. तुमचं सुद्धा आहे निश्चितपणे. आणि तुम्हालाही मानाचा मुजरा करतो. जसा कार्यक्रम पुढे जाईल निश्चितपणे नाव घेतो.
त्याचप्रमाणे या ठिकाणी मित्रांनो रामचंद्र दादा आखाडे आमचे माझ्या तालुक्यातील एक समाजसेवक आहेत आणि संजय दादा भावदाने आवर्जून एक नामोल्लेख करतोय. बरीचशी मंडळी आहेत. उमेश जानकर आहे माझा, त्याप्रमाणे संकेत गोरे आहे. बरीचशी मंडळी मित्रांनो ही माझी जीवभावाची लोक आहेत आणि म्हणून कृष्णा जानकर आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहे. सगळ्यांना मानाचा मुजरा करतो. जसं कार्यक्रम पुढे जाईल स्तवन काय तुमच्या चरणासमोर ठेवतं लक्ष असावं म्हणायचं आहे का. ना रंग रूप त्याला ना रंग रूप त्याला ना रंग रूप त्याला तो आगळाच आहे. अवधनी बोलविता तो वेगळाच आहे. न रंग रूप ज्याला तो आगळाच आहे. धनी बोलविता तो वेगळाच आहे. अरे जन्म मृत्यू ज्याचा जन्म मृत्यू ज्याच्या हाती आकार आहे. मग वंदन हे माझे तयाला जो निर्गुण निराकार आहे. कसं लागलं कडक गवळण. स्तवन पण तशीच आहे, गवळण पण तशीच आहे, देणार आहे. म्हणायचं आहे काय, म्हणायचं आहे काय. निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळलं रे. निराकार निर्गुण हा. ह्याच्यावर सकाळी आमची झुंबड झाली, लोकांनी सोडवली. लय मोठी झुंबड झोंबी जोरात झाली होती सकाळी, माहिती नाही तुम्हाला. ये युट्यूबला लोकांनी सोडवली. सोडवता 12 कोटी लोकांची ह्याच गोष्टीवर. म्हणून सवाल शाहीर निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळलं रे तेव्हा आपोआप मन हे त्याच्या चरणी वळलं रे. येऊन घ्या. निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळलं रे तेव्हा आपोआप मन हे त्याच्या चरणी वळलं रे. ग्रंथवेद पुराणेही सांगतात संत सजन. ग्रंथवेद पुराणेही सांगतात संत सजन. ज्याने त्रिदेवांना जन्म घातले ज्याने त्रिदेवांना जन्म घातले ईश्वराचे करूया भजन.
तो बोलवी तो धरणी आणि अंबरा चालवी तो बोलवी तो धरणी आणि अंबरा चालवी तो बोलवी तो धरणी आणि अंबरा या जगाचा तूच स्वामी आहे रे विश्वंभरा या जगाचा तूच स्वामी आहे रे विश्वंभरा या जगाचा तूच स्वामी आहे रे विश्वंभरा म्हणून तुझे मनोभावे म्हणून तुझे मनोभावे करतो आम्ही सारे पूजन म्हणून तुझे मनोभावे करतो आम्ही सारे पूजन जनदेवाना जन्म घातले जनदेवाना जन्म घातले या ईश्वराचे करूया भजन जनदेवाना जन्म घातले या ईश्वराचे करूया भजन वेळेचं बंधन आहे एकच म्हटला घेतलाय नाही का अरे घडविलेस मडविलेस तूच या साऱ्या जगात घडविलेस मडविलेस तूच या घडविलेस मडविलेस तूच या पशु पक्षी रान फुले झाला तू त्यांचा सगळा ऐका ऐका बारीक ऐका लय पळताय रे लय पळताय ऐका घडविलेस मडविलेस तूच या साऱ्या जगात घडविलेस पशु पक्षी पान फुले झाला त्यांचा तू सगळा पशु पक्षी पान फुले झाला त्यांचा तू सगळा पशु पक्षी पान फुले तू सगळा पशु पक्षी पान फुले झाला त्यांचा मुक्ती मार्ग दिला त्यांना हा मुक्ती मार्ग दिला त्यांना ओतले सनयनी अंजन मुक्ती मार्ग दिला त्यांना ओतले सनयनी अंजन देवाना जनक देवाना जन्म घातले या ईश्वराचे करूया भजन 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 हा निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळले तेव्हा आपोआप मन हे त्याच्या चरणी वळले निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळले तेव्हा आपोआप मन हे त्याच्या चरणी वळले ग्रंथवेद पुराणेही सांगतात संत सजन ग्रंथवेद पुराणेही सांगतात संत सजन जानिती देवाना जन्म घातले जानिती देवाना जन्म घातले या ईश्वराचे करूया भजन 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 जानिती देवाना जन्म घातले या ईश्वराचे करूया जानिती देवाना जन्म घातले या ईश्वराचे करूया भजन जानिती देवाना जन्म घातले या ईश्वराचे करूया भजन अरे निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळलं रे तेव्हा आपोआप मन हे त्याच्या चरणी वळलं रे ग्रंथवेद पुराणेही सांगतात संत सजन हे ग्रंथवेद आणि पुराणेही सांगतात संत सजन ज्याने त्रिदेवांना ब्रह्मा विष्णू महेश ज्याने त्रिदेवांना जन्मा घातले
भूतेश्वराचे करूया भजन. तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, त्याला आकार नाही, त्याला उकार नाही, तो ना स्त्री आहे ना पुरुष आहे. हेच तुम्हाला सांगतो शायर मगाशी. माझ्या वडाकलं राशन पाणी घेऊ येतो त्यांना मी आता हळूहळू. श्री गजानन गावदेवी बोल शक्ती वाले अखंड सदा लाल घराण्याचा विठलाई देवी नाच मंडळ मंत्रुळ झरेवाडीचा छत्रपती शिवाजी बजरंग येळकोट, येळकोट! यो! वंदन तुला श्री वंदन तुला श्री ऐका याच विषयावर ना झाले परवा परवा न काय सकाळीच बुवा आहे ना ऐका इसरायला लागलो मी तुमच्यावर का तुम्ही आहे सगळं विसरलं तसा मी पण थोडा थोडा इसरायला लागलो. काय म्हणा दुसऱ्या बारे दुसऱ्याला काय म्हणाल काहीतरी बोल ना सुट्टी आहे का काहीतरी बोललं ना देतो आता गण आहे काय गण काय म्हणायचं काय म्हणतो घेतला ना सुशांत तुमच्या सगळ्यांचे आभार. हा माझ्या तालुक्यातील बरीचशी मंडळी माझं चाटव गाव त्यातून लोक आहेत, माझे समाज बांधव आहेत. सनगर गाव आहे माझं, वरवली आहे आजूबाजूला, त्याच्या बाजूला अनभवली आहे. असताना इकडे असताना सुद्धा मंडळी मला भरपूर भेटली. बरीचशी मंडळी आहेत, सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत वेळा अभावी. म्हणायचं काय लक्ष असू द्या, गण गातोय. त्याच्या अगोदर एक उघडा कारण बुवांनी जवळजवळ समाजामध्ये मला व्हिलन बनवूनच टाकलेलं आहे की हा दुश्मनच आहे ना, व्हिलनच आहे मी, मला माहिती आहे. पण तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टीवर मात करून मित्रांनो हा एवढा सुंदरसा कार्यक्रम तिसंगी बर्गेवाडीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्व आमच्या आकाशदा बर्गेवाडीतील सगळे मुलांना मी लाख लाख धन्यवाद देईन. खरोखर पुन्हा एकदा रंगमंच त्यांनी मला उपलब्ध करून दिला, त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि म्हणून एक मुकडा काय म्हणताय का, रिक्षा न बसले टॅक्सी न बसले आणि शाबास होते का एकच मुकडा. खेळता लोका निसर्गरम्य अहो सुंदर हिरवळ झाडीचा. माझा खेळ तालुका त्यात अनेक गाव 25 गाव आहेत जवळजवळ. आणि त्याच 25 गावातील एक गाव आमचं तिसंगी. आणि या तिसंगी गावातील बर्गेवाडीतील या मुलांनी मित्रांनो हा चक्रधुऱ्याचा महामुकाबला आयोजित केलेला आहे. शाहीर विकास तांबोरे या आधुनिक कला क्षेत्रातले शक्तिधुऱ्यातले संत आम्ही त्याला म्हणालो आहे. बाबा विकास तांबोरे बोल त्यांना मनाशी दुपारी शब्द लागलाय असू द्या. पण मी त्यांना म्हणतात कारण ते राधेला उपदेश करतात म्हटलं हे बाबा नाही साधे राधेला उपदेश सांगतात. तू पदर इथं खांद्यावरच घे, कमरलाच बांध, डोक्यावरच घे. अरे बायकोला सांग घरा, राधेला काय सांगतोस तुम्ही? राधा कुठल्या काळात होती राधेला तुम्ही शिकवता?
झेंडा फडकला निसर्गी वर्गे वाढीचा युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला निसर्गी वर्गे वाढीचा युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला निसर्गी वर्गे वाढीचा युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला निसर्गी वर्गे वाढीचा खेळ तालुका निसर्गरम्य माझा खेळ तालुका निसर्गरम्य सुंदर हिरवळ साडीचा युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला निसर्गी वर्गे वाढीचा युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला निसर्गी वर्गे वाढीचा युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला निसर्गी वाढीचा युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला निसर्गी वर्गे वाढीचा. हे का दिले मित्रांनो? नवीन मंडळ आहे माझ्या तालुक्यातील नवीन मंडळ आहे आणि एवढा नेत्रदीपक आहे ना, जागा आहे काय बसा बघा, त्यांची पण आमच्या गाडी बसवता आणि म्हणून सगळ्यांनी समजून घ्या. गण गातोय वा नवीन, तुम्हाला म्हटलंय, मला बोललंय सकाळी डोस वेगळा आहे ना, सकाळच्या गोळ्या वेगळ्या, संध्याकाळच्या 2-3 वेगळ्या तुम्हाला, ते मी सांगितलंय तुम्हाला. त्या तशाच आहेत. ऐका काय म्हणतोय, खाली 4 वाजता वन खाली 1 लाख करू कुठं असेल हे पण सांगतात, खाली 1 लाव, खाली 1 लाव. हा शिव ही खाली एक आहे काय नाही मला माहिती आहे, ही सांगितलं एवढी खाली एक संघात लाव त्याला, खाली एक संघात लाव, खाली एक लाव. अरे खाली एक कुठे माहितीये काय? अरे खाली 4लाच जाणार तुम्ही, किती पण तुम्ही खाली एक म्हणा, खाली 5 म्हणा, खाली 4लाच जाणार. बघा तुम्ही आता पण हा ऐकतो म्हणून म्हणतो शिव दारा 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 शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी विणा पण इथं यायला लागतं ना, तसं इथं यायला लागतं. तुम्ही सांगता खाली 5 लावा, तुमच्या खाली 5 बसले असेल त्याला विचारा खाली 5 कुठे बस सांगा खाली 5 लावा. अरे खाली 5 कुठे लागते? संगीतकार पागल होतील ना संगीतकार, सांगतात ना खाली 1 लावा आणि गाता खाली 4 लावा. हा नाव आहे तर सुशांताचं नाव घेता येईल. इकडे तुम्ही मला काय ऐकलं ऐका काय म्हणतोय बघा. मी त्यांना सकाळी पण गण लावलाय की काय त्यांची चालली लेख तुळा सरुंदावर. आता सकाळीच बोललो आहे पण तुम्हीच गाणार, बाबा पण तुम्हीच गायचं, तुम्हीच गाणार नाही का नाही, लेख पण तुम्हीच गायची, मग शक्ती तुरा पण तुम्हीच करा ना, आम्हाला कशाला बोलवता येते शक्तीवाल्यांना, तुम्हीच सगळं करा असं बोललोय त्यांना. ही गाणी कुठली आहे? लग्नामध्ये आहे. ती लग्नामध्ये फरमाईश तुम्ही गा, त्याच्याबद्दल फरमाईश तुम्ही गा, तुम्हाला लोकांना आवडत आहे ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण हा भेद आहे ना शक्ती तुऱ्याचा, माया पार्वतीचं हे भांडण आहे ना, माया ब्रह्माचं हे भांडण आहे, नवरा बायकोचं हे भांडण आहे आणि हे तर दाखवायला लागेल शक्ती तुरा आहे म्हटल्यानंतर. म्हणून म्हणतो गण कसा गातोय. दुपारी एक वेगळा गेला, आज वेगळा, आता वेगळा. शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी विणा त्या मगाशी म्हटल्याचा मळाचा गणपती नाही बाई, मळाचा गणपती पार्वतीनेच केला आणि ह्याचा साकार ज्याचं मानस पूजा ज्याची केला गणपतीची, त्या ओंकाराला माझी वंदना आहे. हे तुम्हाला अजून लक्षात येत नाही, तुम्ही लय अजून बचपन आहे असं मला वाटतं. हे तुम्हाला कधी पण काल सकाळपासून तुम्हाला हेच सांगतोय. शिव त्यांच्या लग्नात सुद्धा शिव पार्वतीचा मुलगा म्हणतात, आपण पूजा करतो 5 दिवस आणू, पण तो गण नाही ना गात मी. शिव आणि पार्वतीच्या लग्नामध्ये पण ज्या गणाला पुजलं त्या गणाला वंदना करतो. हे तुमच्या लक्षात हे म्हणतोय, म्हणून म्हणतो शब्द लक्षात असू द्या. शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी विणा त्या पुजावे गणा, पुजावे गणा, पुजावे गणा, त्या पुजावे गणा.
काय भारी 33 कोटी तुला देव भजती शुभ कार्याला तुला पूजती शुभ कार्याला पिंडी ब्रह्मांडी निर्माता तू श्री गजानना पिंडी ब्रह्मांडी निर्माता तू श्री दयाघना तुझा वेगळा तुझा वेगळा तुझा वेगळा तुझा शिव पार्वतीच्या लग्नामध्ये वाजवी विना शिव पार्वतीच्या लग्नामध्ये वाजवी विना तुझा गणा उजावे गणा उजावे गणा उजावे गणा हा विषय त्याला दुपारी दिला म्हणजे आशय हाच होता विषय हाच दिला फक्त थोडासा वेगळ्या चालीमध्ये वेगळ्या शब्दात माझ्यावर रुसलं आहे ना काय काय बोल मी म्हटलं जाऊ काय भांडणं बिंडणं करतात का काय मारामारी बोल पण नाही थांबलं आरतीला बोलवलेली व्हायचं लेट का होईना पण थेट गेलो तसं मग बरोबर झालं आलं मीटर मध्ये आले बरं संजय दगडू बावदारे स्वर्गीय दगडू बावदारे कामगार संघ मुंबई ठाणे दादांच्या माध्यमातून 200 रुपये आलेले आहेत का बक्षीस भरपूर बक्षीसाठी नाही कार्यक्रम करत गोष्ट बोलायची मी बोलतोय म्हणून व्हायच्या अगोदर असा ऍडव्होकेट किरणचे मुंबईकर दादांच्या माध्यमातून 1111 मी मगाशी बोलतोय संदेश तटकरे दादांच्या माध्यमातून 500 आले दादा कार्यक्रमाला उपस्थित आहे अनिल सकपाळ रसाळगड तर मित्रांनो ही व्यक्ती अशी आहे ना मित्रांनो शाहीर सचिन कदम मुलांचे एक चाहते हा जो ग्रुप आहे ना या माणसानं जेवण ठेवलं रोज जय शिवराय जय शिवराय जय शिवराय रोज टाकतो न काय त्यांना आपलं आहे आणि सगळे पोरं रिप्लाय पण देतात निश्चितपणे अनिलजी सकपाळ दादांच्या माध्यमातून 500 आले संदीप दादा शेडगे महाड दादांच्या माध्यमातून 500 आले माझी बाबांची गवळण आहे त्याचं फरमाईश आहे त्यांची चल रे गोपाळा फरमाईश आहे देतो आणि अगोदर आपली पण गवळण घेऊया आहे का ना दादाला फक्त फरमाईश देऊयाची कारण मला पण येत असत भुवानाच तेवढं पैसे येत नाही 9,500 घेतले बक्षीस सकाळी 9,500 एका गाण्यावर एका माणसानं 5,500 रुपये टाकले सकाळची गोष्ट 5,500 रुपये येणार नाही तो गॅस वाढलाय डिझेल वाढलाय पेट्रोल वाढलाय मिळत नाही पंपावर 5,500 रुपये टाकला नाही का काय रे बरं घरी गोष्ट का कोणते काय रे बरं बुवा नाही विचारा बुवा 5,500 एक गाण्यासाठी एका शब्दासाठी सांगतो मी तुम्हाला काय टाकले म्हणजे 9,500 बक्षीस घेतले लांबी मोहम्मद खुश आहेत ते 90% हॉल फुल होता 1,050 हॉल आहे प्रबोधकार ठाकरे जाऊन बघा विचारा 1,050 सीट आहे 90% 900 जवळ बुवा पण सांगते ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे बुवा खुश आयोजक खुश का नाही 75-76,000 मिळालं आयोजक खुश मग आम्हाला पण त्यांनी खुश केलं नाही असं नाही बुवाना पण केली नसं बुवा दिली ना त्यांना एवढं नाराज कशाला होता ऐका शेवटची शेवटची 6 मिनिटं असं नको ऐका काय तुम्ही थांबा म्हणजे मला बरंच काय काय बोलायचं तर ते राहिला विषय मित्रांनो बघा या समाजाशी माझी नाळ लहानपणापासून जोडलेली आहे माझा विजय गोरे मी अनेक वेळा सांगतो मित्र आहे माझा उमेश जानकर माझा शिष्य आहे अशी बरीच मंडळी मित्रांनो आहेत ही नाळ मी समाजाच्या विरोधात नाही हा पण तुम्ही जर असं म्हणा बघा 2 वर्ष आपली मी झालं होतं सगळ्या गोष्टी झाल्या त्या माफी पिपी नामे झाले आपलं सगळं 2 मंडळ जमल्याच्या नंतर तुम्ही शपथ घेतली मी बोलणार नाही आणि त्यानंतर मग मला मागच्या वर्षीच्या कार्यक्रमात हे म्हणतात तुझी निस्ते आईचं धनगराच्या पलंगावर मग मी बोलू नको का विषय सांगतो त्याची माफी मागा सांगितली दुपारी नाही मागितली त्यांना तिला ठोकला विषय
तर चिडलं. असं होतं. मग बघा, मी समाजापेक्षा मी मोठा नाही. अजून सांगतो 10 वेळा, एकदा नाही 10 वेळा माफी मागेल. पण मग तुमच्या शायराला समजावून ठेवा, तुम्ही हे विषय नाही तर मी नाही म्हणणार. इट फॉर टॅट. जसं पेराल हात पेरला तो भातच उघडता नाचणी उघडून. तुम्ही कसं म्हणता मी शक्तीवाल्याच्या मागं नाही, आणि तुम्ही मागची बारीची काय करून जातात ती कधी द्यायची, आणि मग पुढच्या वर्षी त्याच्यात जे काय दिवं लावता तुम्ही मागच्या बारीमध्ये शेवट, कारण त्यांच्यानंतर दुसऱ्या तुरेवाल्यांच्या नंतर आम्हाला दुसरी बारी नाही म्हणतात. काही बोलतात मग नित्य आईस नित्य बहीण, आणि मग काय असं काय बोलून चालतं का? त्याचं उत्तर मी त्यांना दिलं. मित्र, मी समाजाच्या विरोधात नाही. मला तुम्ही वाईट म्हणा चांगलं म्हणा, मी समाजापेक्षा मी मोठाही नाही. समाज मला बुवांची ठेवणार मी नाही. तो समाजात पण असू दे ना कुठे पण असो, बुवाचा आणि माझा विषय आहे, समाजाचा विषय ना. म्हणून मी तो आणला विषय. ऐका, देतो 6 मिनिटच राहिले म्हणतात दारू वापरा. हो बाय काय रे, काय करू 6 मिनिटात? सचिन डेबे व कुमार चंद्रकांत बर्गे पोलादपूर रायगड यांच्याकडून सचिन बोयांस 200 रुपये बारीक पेटवा म्हणतात. हो बाय 6 मिनिटात भेटू. ऐका म्हणून मी गातो पण त्याला आधार मी असं काहीतरी वायफळ भटकळ नाही घात. 20 वर्षाचा माझा तप आहे. आज काय नवीन गोवा नाही झालो, नवीन गोवा नाही. मी पण कुणाच्या तरी मानव पाय देऊनच झालेला आहे. असाच नाही बरं. माझी परिस्थिती बघा, सगळ्यांनी माझी आपली काय परिस्थिती होती, भाकरी खायला भेटत होती टायमाला होती का, आपल्याला चटणी तरी मिळायची. आता इजा बुवा आमचा विचार तुम्ही, माझी सगळी पोरं आहेत ती जवळजवळ तूप लावण्याचं चटणी भाकर आम्ही खाल्लेली आहे. म्हणजे इथून आपली सगळी आपण इथून मोठी झालेली पोरं आज मुंबईला आहेत, सगळेजण पगार गडगंज आहे, मोठी झाले तो सोडा. पण ती भाकरी किंवा ते आपण विसरलो नाही ना मित्रांनो, नाही. आणि समाजाच्या विरोधात जाण्याचा माझा विषयच नाही. तुम्ही कितीही काय म्हणा विषय नाही. पण मी गोवा जर बोलले मग तिथं मी निश्चितपणे करतोय. मी बाडूबाई गायलेली आहे, तिची अनेक गाणी आहेत. मी तोच विषय गातो. मी पुराणावर जे शक्तीकरा ज्याच्यावर चाललाय, पुराणावर चाललाय तेच मी गातो. काय वेगळं बोलतोय. पण तुम्हाला राग काय येतो, हा माझा म्हणायचा मुद्दा आहे. आणि म्हणून थोडं ऐका, जास्त वेळ लागेल. ऐका काय म्हणतो, ऐका बघा थोडक्यात मगाशी सकाळी जरा चांगली झोपवली. लय चिडलं बुवा, काय जो बोलायचं काम नाही, आज काय करतात ते बघू. ऐका ते असं मध्ये येत जा. आता ऐका बघा, त्यांना पैसा आले की म्हणतात हे का पैसा आला, आणि मग मी त्यांना बोललो डायलॉग दिला, हे काय चिचो काय तुम्हालाच पैसे येतात, तू म्हणतात तुमचं तुम्हाला. अरे माझं मला तुला तुम्हाला कोण देणार, तुमचं तुम्हाला पैसा आलं, माझं चिचो काय आलंय ते आपलं माझं मला. किरण, रणजित, मनोहर, सत्यवान, संकेत, अंकुश, अजित, अनेक ते प्रथमेश मित्र ग्रुप घाटकोपर याचकडून 500 रुपये. माझा या दुधाचा सणा हिरकणी झणी उतरली काढा. मित्रांनो किती गाडी दिले तो. आज हिरकण नाही, आज तुम्हाला दुसऱ्या बारीत देतो, पदवी देतो. कशी आहे ते ऐका, फक्त पहिली घोडं ऐका काय म्हणताय का. अरे धक धक होत या काळीज हे, दॅट इज कॉल्ड कालीवन, दॅट इज कॉल्ड कालीवन. हा तुमचा तो घास नाही अजून आहे ना कालीवन, सांगा वा वा म्हण बघतो म्हण. वा हा गाल, हा गाल काय तो, हा स्वर तुम्ही कालीवन, हा गाल वा हा गाल. अहो हा गाल काय म्हणतोय, आलं असतील सकाळी. ऐका मग गवळ्याच्या पोरा अरे दही दूध चोरा, कर हातात घेतली सपरात, होऊन गेला बाबा खरात, आता दुसऱ्या शक्ती तुझ्यात आहे जोरात. ऐका माझ्या गावला खरात बाबा, गवळ्याच्या पोरा दही दूध चोरा, कर हातात घेतली सपरात, मग असून गोधन खरात. राग येतो मग असं बोलल्या, असून गोधन. कृष्णाच्या 9 लाख गायी होते, अमाप गोधन होता कृष्णाकडे, तरी सुद्धा चोरी करायला जायचं ना. असं विषय बोलायला राग म्हणतात तुम्ही आम्हाला असं बादेच गावलं हुआ. अरे एवढा नाही पचत तुम्हाला. असून गोधन घरात, असून गोधन घरात, पीक मागतो का आमच्या दारात. अरे असून गोधन घरात, पीक मागतो का आमच्या दारात.
नाही नाही ती आता लोक बसवती त्यामुळे आपली 10 मिनिटं आहेत मध्ये गेलेली आहेत मग तुम्हाला 1 तास 10 मिनिटं हा झाले. बरोबर असू द्या असू द्या जेवढा वेळ मला तेवढाच भवन 1 मिनिट पण नाही देणार पहिला शब्द आपला तो वाव्या नाही लोकांचा तो कार्टा म्हणून पहिला सांगतोय क्लिअर कट करून सांगतोय घेतो रामचंद्र बाबू आखाडे रवरसळ नारायणच्या माध्यमातून 200 रुपये आलेले आहेत वेळ संपली मला माहिती ठीक आहे घेतो मला बोलायचं होतं थोडंसं काही गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर कारण का माझं नाव बदनाम केलेलं आहे काही लोकांनी मी तुमच्या समाजाचा विलन आहे मला माहिती आहे याची गोष्ट आहे तुम्हाला हिरो बनायचा चान्स होता आज वेळ संपलेली असू द्या म्हणून शायरांना मी विचारलेलं आहे काय सोलकर कुठे गेले काय कुठे दिले 500 रुपये सुशांत दादा शिंदे हा 18 तारखेची वारी आहे त्यांची बुवांची आणि माझी आमचे 20 कार्यक्रम आहेत काय काळजी करू नका हा मोठा सगळा चालणार आहे 20 अजून 18 कार्यक्रम आहे काही काळजी करू नका ते देतो मी त्यांना आणि शायरांना मी विचारलंय बघा कोणी तो व्हायला पाहिजे 5 मिनिटं माझी दुसऱ्या बऱ्यातली काप असेल कमी करा चालेल फक्त 2च मिनिटं घेतो शायरांना मी विचारलेलं आहे त्यांनाच नव्हे कोकणातल्या अनेक कलाकारांकडे माझा विषय आहे मुगवांना विचारलंय की 2 स्त्रियांच्या संयोगातून निसर्गाचा नियम आहे स्त्री आणि पुरुषाचा संग व्हावा लागतो तेव्हाच एखादं मूल बाळ जन्माला एकदा मुलगा असो एकदा मुलगी असो मी बुवांना जरा निसर्ग नियम बदलायला लावणारा माझा विषय आहे 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले सकाळी तुला प्रयत्न केला त्यांनी प्रवाहित केलेला आहे एक बाळ जन्माला आले त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं नाव काय 2 स्त्रियांच्या संयोगातून असा माझा विषय आहे ते प्रयत्न करतायत सारखं खडं मारून बघतात हा बघा ता बघा त्यांना सांगितलंय ग्रंथाचं फक्त नाव सांगा एवढं पण पडतो बुवा आज ऐकाच आहे 6 अक्षर माझ्या ग्रंथाचं नाव आहे 6 अक्षर त्यात तुम्ही समजा काय असतं मी पडला नव्हता अजूनपर्यंत कधी बोललो होतो 6 अक्षर माझ्या ग्रंथाचं नाव आहे फक्त तेवढं सांगितलं ना तर शाब्बास म्हणेल तुम्हाला पण हे नको ते कामं करायची नाही म्हणून शेवटचं गाणं माझं हो 2 स्त्रियांच्या एक बाळ जन्मले वेडे आणि म्हणून शाळेत तुम्हाला सांगतो जे बोलायचं आहे ना जे बोलायचं तुम्ही फार मोठी कवी आहे गाण्यातून बोला मला लेक्चरबाजी नाही करायची लेक्चरबाजी करायचं मी दुसऱ्या बारीत तुम्हाला वेळ देणार नाही आज सांगतोय लय लेक्चर करता तो गाण्यातून बोला ना काय बोलायचं किती मोठे कवी आहेत मी कसं दिलंय मी पण परवाचं तुम्ही चुलत भाव म्हटलं ना बहीण कशी आणली चुलत मग सकाळीच सांगायचं गाण्यातून मला तुम्ही मला वैयक्तिक जर टीका करा हा बोल बच्चन कराल फक्त आपला इथं आपली लोक आहेत म्हणून जमणार नाही मी माझी सुपारी घेऊन जाणार आहे ऐका हा मला बक्षीसची आवश्यकता नाही म्हणून म्हणतो 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले वेडे त्या बाळाचे नाव सांगून आज हे तुम्ही सोडवा कोडे हा सवाल घ्या शाहिरा जवाब द्या अहो हा सवाल घ्या आणि माझला जवाब द्या लोक आले 5 मिनिटं घेतोय टाइम बघा किती झालाय पोरांनो ड्रॉप झालाय ओव्हर टायमाचं जरा वेळ बंधन आपण चालू 1 तास 20 मिनिटं झालेले नक्की फक्त बुवांना पण टायमिंग लावा बघा पहिली बारी असते माझी थोडंसं लोकांनी सुद्धा थोडंसं माझी 10 मिनिटं ती खाल्लेली आहे पहिली बारी संपवतो जय महाराष्ट्र हे तो सिर्फ टेलर आहे टेलर
पिक्चर आम्ही बाकी आहे मेन दोस्त बघा पिक्चर दाखवतो दुसऱ्या भाषेत धन्यवाद धन्यवाद